नमस्कार. आशा आहे की आपण सर्व चांगले करत आहात. या चित्रात तुम्ही पाहू शकता ते विनाश आहे, ज्याचा अर्थ व्यापक नुकसान आहे. असं नुकसान जागतिक युद्धांमुळे झालं. तर महायुद्धांची कारणं आणि परिणाम समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहूया. शिकण्याचे परिणाम या विषयात आपण महायुद्धांच्या इतिहासाबद्दल बोलू. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात 2 महायुद्ध झाली. पहिल्या महायुद्धाची कारणं अशी: आक्रमक राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, गुप्त युती, सैन्यवाद, बाल्कन राजकारण आणि तात्काळ राजकारण. महत्त्वाचे शब्द: आक्रमक राष्ट्रवाद. आक्रमक राष्ट्रवाद म्हणजे स्वतःच्या देशावर अत्याधिक प्रेम आणि इतर देशांचा द्वेष. संयुक्त राष्ट्र. संयुक्त राष्ट्र ही एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. फॅसिझम. लोकांच्या जीवनावर नियंत्रण ठेवणारी हुकुमशाहीने शासित व्यवस्था. साम्राज्यवाद. देशाची सत्ता वाढवण्याचं धोरण. गुप्त युती. 2 किंवा अधिक लोकांमधील औपचारिक करार किंवा करार राष्ट्र. सैन्यवाद. सुरक्षा दल. संकल्पना नकाशा. पहिल्या महायुद्धाची कारणे. 20व्या शतकात अनेक देश हुकुमशाहीच्या अधिपत्याखाली होते. एकीकडे निर्विवाद शक्ती आणि लोकांबद्दल द्वेषाच्या कल्पनांमुळे फॅसिझम मजबूत झाला. दुसरीकडे लोकशाहीची गरजही वाढत होती. त्याचवेळी इतिहासकार एरिक हॅसबॉम यांनी 20व्या शतकाला द एज ऑफ एक्स्ट्रीम्स म्हटलं आहे. विसाव्या शतकात सरासरी आयुर्मान दर वाढला, कारण वैद्यकशास्त्रातील नवीन शोध. साक्षरतेची पातळीही उंचावली. जगभरात 100हून अधिक देश स्वतंत्र झाले. विसाव्या शतकात USSRने समाजवादाचा प्रयोग केला. समाजवाद म्हणजे राज्य आणि सरकारद्वारे नियंत्रित राजकीय आणि आर्थिक प्रणाली. USA सारख्या काही देशांनी बहुपक्षीय लोकशाहीचं उदारमतवादी मार्ग स्वीकारले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जग विकसित झालं. पश्चिमेकडील औद्योगिक देश म्हणजे ब्रिटन, USA, जर्मनी, फ्रान्स आणि इटली इत्यादी.
आणि आशिया आणि आफ्रिकेच्या अनेक देशांची वसाहत केली. हे देश विकसित राष्ट्रांच्या ताब्यात आले. औद्योगिक देश दोन शत्रू गट किंवा ब्लॉकमध्ये विभागले गेले. जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरी एका बाजूला आणि ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया दुसऱ्या बाजूला होते. प्रत्येक गटाला जगातील वसाहती आणि बाजारपेठांवर वर्चस्व गाजवायचं होतं. त्यातून महायुद्ध झाली. पहिलं महायुद्ध 1914 मध्ये सुरू झालं आणि 1918 मध्ये संपलं. युद्धात ब्रिटन आणि फ्रान्सने जर्मनी आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा पराभव केला. जागतिक युद्धांची कारणं. आक्रमक राष्ट्रवाद. आक्रमक राष्ट्रवाद हा स्वतःच्या देशापेक्षा श्रेष्ठत्वाच्या भावनेतून निर्माण होतो. 20व्या शतकात युरोपने आधुनिक राष्ट्र निर्माण केली. जर्मनी आणि इटलीच्या एकत्रीकरणामागे ही शक्ती होती. पण या विचारसरणीमुळे या राष्ट्रांमध्ये अभिमान निर्माण झाला आणि काही शेजारी राष्ट्रांमध्ये द्वेष निर्माण झाला. साम्राज्यवाद. साम्राज्यवाद म्हणजे राजवटीचा विस्तार करण्याची विचारधारा आणि धोरण. ब्रिटन, जर्मनी आणि USA यासारख्या युरोपीय देशांना त्यांच्या उत्पादनांसाठी कच्चा माल आणि बाजारपेठ आवश्यक आहे. त्यांना त्यांचं भांडवल वसाहतींमध्ये गुंतवायचं होतं. 19व्या शतकाच्या अखेरीस युरोपियन शक्तींमध्ये वसाहती स्थापन करण्याची शर्यत होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नव्याने उदयास आलेल्या औद्योगिक शक्तींना वसाहतीचं पुनर्विभाजन करायचं होतं, परंतु जुन्या शक्ती यावर तयार नव्हत्या. यामुळे बराच तणाव निर्माण झाला, ज्यामुळे अनेकदा युद्ध झाली. गुप्त युती. 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील औपचारिक करार. जर्मनीने 1879 मध्ये ऑस्ट्रियाशी आणि 1882 मध्ये इटली आणि ऑस्ट्रियाशी गुप्त युती केली. त्याला ट्रिपल अलायन्स म्हणतात. सैन्यवाद. सैन्यवाद हा असा विश्वास आहे की लष्करी शक्ती हा समस्या सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. 1880 ते 1914 या वर्षात 6 बलाढ्य देशांनी जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया, इटली, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी 1880 ते 1914 या काळात त्यांचं लष्करी बळ म्हणजे 132 दशलक्ष ते 397 दशलक्ष पर्यंत वाढवलं. सैन्य दलाच्या संदर्भात 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 1. सर्व देशांनी त्यांच्या संरक्षणासाठी प्रचंड उभ्या असलेल्या सैन्याची उभारणी केली होती. 2. त्यांनी त्यांची लष्करी शस्त्र वाढवण्यात स्पर्धा केली आणि लोकांना युद्धांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि 3. शस्त्रांचा एक मोठा उद्योग उदयास आला, ज्याने राजनैतिक समस्यांचं निराकरण म्हणून
युद्धांचा वापर करण्याच्या कल्पनेला सतत प्रोत्साहन दिलं. बाल्कन राजकारण. बाल्कन महासंघाची संकल्पना 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या प्रदेशातील डाव्या राजकीय शक्तींमध्ये उदयास आली. नवे राजकीय ऐक्य प्रस्थापित करणं हा केंद्राचा उद्देश होता. उदाहरणार्थ, बाल्कन द्वीपकल्पातील अनेक राज्य, ऑट्टोमन तुर्की साम्राज्याच्या अधिपत्याखाली अनेक पंथाचे आणि भाषांचे लोक एकत्र राहत होते. तात्काळ राजकारण. 28 जून 1914 रोजी बोस्नियन सर्बने ऑस्ट्रिया हंगेरीचे राजपुत्र आर्चड्यूक फ्रान्स फर्डिनांड यांची हत्या केली. ऑस्ट्रियाने सर्बियाकडे स्पष्टीकरण मागितलं. 28 जुलै 1914 मध्ये असमाधानकारक उत्तर दिल्यानंतर ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध घोषित केलं. पहिल्या महायुद्धाचे ते तात्कालिक कारण होतं. सर्बिया ब्रिटन, फ्रान्स आणि रशियाच्या बाजूने होता. हे देश सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आले आणि जर्मनी आणि त्याच्या गटाने ऑस्ट्रियाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. एकोणीसशे 14 ते 1918 दरम्यान 30हून अधिक राष्ट्रांनी युद्ध घोषित केलं. सर्बिया, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, इटली आणि युनायटेड स्टेट्ससह बहुसंख्य मित्र राष्ट्रांच्या बाजूने सामील झाले. त्यांना जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, बल्गेरिया आणि ऑट्टोमन साम्राज्य यांनी विरोध केला. ज्यांनी एकत्रितपणे केंद्रीय शक्तींची स्थापना केली. निष्कर्ष: महायुद्ध 1, ज्याला ग्रेट वॉर देखील म्हटलं जातं, हे युरोपमधील एक जागतिक युद्ध होतं, जे 28 जुलै 1914 साली सुरू झालं आणि 11 नोव्हेंबर 1918 मध्ये संपलं. निबंध पूर्ण करण्यासाठी आम्ही पहिल्या महायुद्धाची 4 मुख्य कारणं आठवू. सैन्यवाद, राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि युती. या कारणांमुळे पहिलं महायुद्ध झालं.